एकोप्यानं राहा, गटबाजी कराल तर पक्षातून हाकलून लावू. उपमुख्यमंत्री शिंदेंचा संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांना सज्जड दम. तुम्ही सर्व गमावून माझ्याकडे आलात, तुमच्याकडे गमवायला काही नाही. शिंदेंकडून कान उघडणे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये 3 तास बैठक. शिंदेंनी दिलेले आदेश मान्य. सत्तारांची माहिती. सत्तारांच्या नाराजीबाबत शिंदेंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते नॉट रिचेबल, तर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये सस्पेन्स. डीके शिवकुमार घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. शिवकुमार यांच्यासह 11 आमदारही घेणार मंत्रिपदाची शपथ. खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राहणार उपस्थित. शपथविधीसाठी 55 धर्मगुरूंना आमंत्रण. तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाईंचा राजीनामा. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे सोपवला राजीनामा. अण्णामलाई भाजपला रामराम करण्याची शक्यता. मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस. काही मिनिटांच्या पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली. दादर, गोवंडी, चेंबूर, गोरेगाव परिसरात पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ. कोल्हापूरच्या जयसिंगपूर, शिरोळ परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक घरांवरील पत्रे उडाले. झाडं उन्मळून पडली. पावसाचं आणि नाल्याचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं नुकसान. पुणे विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला. विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 26 वर. काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू. तर तपासासाठी सीआयडी कडून 10 पथकांची नेमणूक. विषारी दारूकांडानं हादरलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गांजा विक्री. पोलिसांना माहिती दिल्यानंतरही कारवाई टाळाटाळ केल्याचा आरोप. पोलिसांची असंवेदनशीलता पुन्हा उघड. सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघात. अपघातानंतर बसला आग. आगीमध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघांकडून तरुणीचं लैंगिक शोषण. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील संतापजनक घटना. 6 ते 7 महिने चौघांकडून तरुणीचा छळ. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये ट्रकमध्ये जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मालेगावहून नाशिकला आलेल्या ट्रकमध्ये स्फोट. एसटी स्थानकांवरील मोफत शौचालयाची घोषणा हवेतच. मुंबई सेंट्रल बस स्थानकावर प्रवाशांकडून 5 रुपये शुल्क वसूल. पुढारी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना कैद. खानसर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेर गोळीबार. गोळीबाराच्या घटनेमध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल. तपास सुरू. सीबीएसई परीक्षेतील अडचणींनंतर सरकारची मोठी कारवाई. सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली. अध्यक्षपदी मराठी अधिकारी प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती.